नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वरद काशीनाथ पत्रे. मी यश कोचिंग क्लासेसमध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला गणित विषयातील समांतर रेषा आणि छेदिका ही संकल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर समांतर रेषा म्हणजे की एकाच पृष्ठभागावर असणाऱ्या पण एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. तर ह्या समांतर रेषा इकडं जर अशा वाढवल्या तर इकडं सुद्धा छेदत नाही आणि इकडं जरी वाढवल्या तरी इकडं पण छेदत नाही. म्हणजे अशा या समांतर रेषा असतात. ह्या एकाच पृष्ठभागावर असतात पण एकमेकींना छेदत नाही. त्यानंतर आपण ट्रान्सव्हर्सल बघणार. ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. तर एक रेषा दोन रेषांना वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदते त्या रेषेला छेदिका असे म्हणतात. तर ही पहा, ही एक रेषा दोन रेषांना वेगवेगळ्या पॉइंटमध्ये छेदत आहे म्हणजे ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर ही आकृती ट्रान्सव्हर्सलची आहे का? तर ही आकृती ट्रान्सव्हर्सलची नाही, कारण की याच्यात दोन रेषांना एक रेषा छेदत नाही आणि वेगवेगळ्या बिंदूतही छेदत नाही. ह्या सर्व रेषा एकाच बिंदूमध्ये छेदत आहे म्हणून ही ट्रान्सव्हर्सलची आकृती नाही. आता ही आकृती ट्रान्सव्हर्सलची आहे का? तर ही आकृती ट्रान्सव्हर्सलची आहे, कारण की ही एक रेषा या दोन रेषांना छेदत आहे. आता ही एल एम आणि ही एन. आता ही एन ही रेषा या एल आणि एम ला दोन भिन्न बिंदूत छेदत आहे. ही एम रेषा एल आणि एन या रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत आहे आणि एल ही रेषा एम आणि एन या रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत आहे. म्हणून या आकृतीमध्ये तीन ट्रान्सव्हर्सल झाले. एल एम आणि एन या तीन ट्रान्सव्हर्सल झाले या आकृतीमध्ये. तर आता आपण पियर्स ऑफ पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल बघणार आहोत. तर आता याच्यामध्ये सहा अँगल तयार होतात. तर पहिल्यांदा करस्पॉन्डिंग अँगल. 6 अँगल मध्ये हा पहिला करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल हे अशा असतात. हे ए आणि ई ही करस्पॉन्डिंग अँगलची पहिली पेअर झाली. तर अँगल ए अँड अँगल ई. तर आता ही बी आणि एफ ही दुसरी पेअर झाली करस्पॉन्डिंग अँगलची. अँगल बी अँड अँगल एफ. अँगल सी आणि अँगल जी ही एक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर झाली. अँगल डी आणि अँगल एच ही एक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर झाली. तर ही पहा, करस्पॉन्डिंग अँगलच्या चार पेअर पडतात. अँगल ए अँड अँगल ई. अँगल ए अँड अँगल ई. इथे अँगल ए या रेषेच्या वर अँगल ए आणि त्या रेषेच्या खालच्या रेषेच्या वर अँगल ई ही एक पेअर पडते. दुसरी अँगल बी अँड अँगल एफ. अँगल बी अँड अँगल एफ ही एक पेअर पडते. अँगल सी अँड अँगल जी. अँगल सी आणि अँगल जी ही एक पेअर पडते. आणि अँगल डी अँड अँगल एच ही अँगल डी आणि हे अँगल एच ह्या चार पेअर करस्पॉन्डिंग अँगलच्या पडतात. तर दुसरा अँगल म्हणजे ऑपोजिट अँगल. ऑपोजिट अँगल. ऑपोजिट अँगलच्या चार पेअर पडतात. पहिली पेअर अँगल ए आणि अँगल डी. अँगल ए अँड अँगल डी. दुसरी पेअर अँगल बी अँड अँगल सी. अँगल बी अँड अँगल सी. तिसरी पेअर अँगल ई आणि अँगल एच. अँगल ई अँड अँगल एच. चौथी पेअर अँगल एफ आणि अँगल जी. अँगल एफ अँड अँगल जी. तर ह्या चार पेअर पडतात. पहिली पहा अँगल ए अँड अँगल डी. अँगल ए आणि अँगल डी हे ऑपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोन. अँगल ए चा विरुद्ध कोन डी. अँगल बी
चा विरुद्ध कोन C, अँगल E चा विरुद्ध कोन H आणि अँगल F चा विरुद्ध कोन G. अशा 4 पेयर ऑपोजिट अँगलच्या पडतात. तर हे अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल मध्ये 2 प्रकार पडतात अँगलचे, इंटेरियर अल्टरनेट आणि एक्सटेरियर अल्टरनेट. पहिल्यांदा आपण इंटेरियर अल्टरनेट पाहूया. इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर इंटेरियर अल्टरनेट म्हणजे हे झड या अँगल मध्ये असा झड तयार होतो. त्या झडच्या मधात असणारे अँगल हे अँगल C आणि अँगल F. पहिली पेयर अँगल C अँड अँगल F ही पहिली पेयर झाली इंटेरियर अल्टरनेट अँगलची. आता दुसरी पेयर अँगल E अँड अँगल D. अँगल E अँड अँगल D ही ह्या 2 पेयर पडतात इंटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये. आता आपण एक्सटेरियर अल्टरनेट पाहूया. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे ह्या झडच्या बाहेर असणारे अँगल असे. हे अँगल B अँड अँगल G. पहिली पेयर पहा, अँगल B अँड अँगल G ही पेयर पडते पहिली. आता दुसरी पेयर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये दुसरी पेयर पडते. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये दुसरी पेयर पडते अँगल A आणि अँगल H. हे अँगल A आणि हे अँगल H. अँगल A अँड अँगल H ही दुसरी पेयर पडते एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये 2 अँगलच्या पेयर पडतात. लिनियर पेयर अँगल मध्ये अँगलच्या 8 पेयर पडतात. पहिली पेयर अँगल A अँड अँगल B. लिनियर पेयर म्हणजे एकाच रेषेत असणारे अँगल, अँगल A आणि अँगल B. आता दुसरी पेयर पहा, अँगल B अँड अँगल D. B अँड अँगल D. अँगल B आणि अँगल D ह्या 2. अँगल D अँड अँगल C. अँगल D आणि अँगल C. अँगल A आणि अँगल C. अँगल A आणि अँगल C. ह्या 4 पेयर वरच्या ह्याच्यात पडतात. नंतर खालच्या ह्याच्यात पहा, अँगल E आणि अँगल F. अँगल F आणि अँगल H. अँगल F आणि अँगल H. अँगल H आणि अँगल G. अँगल H आणि G. अँगल E आणि अँगल G. अँगल E आणि G. ह्या पूर्ण 8 पेयर लिनियर पेयर अँगल मध्ये पडतात. प्रॉपर्टीज वरून कोनांचे मापे काढणे. पहिल्यांदा करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल हे सारखे असतात. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगलच्या जी पेयर असते त्यांची बेरीज 180 डिग्री असते. अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अल्टरनेट अँगल जे असतात इंटेरियर किंवा एक्सटेरियर ते कॉन्ग्रुएंट असतात. तर जर आपल्याला A चं मेजर दिलं 110, अँगल A वरून आपल्याला अँगल B काढता येतो. अँगल B. आता अँगल A आणि अँगल B मध्ये काय हे रिलेशन आहे? लिनियर पेयर. लिनियर पेयर हे नाते आहे. तर अँगल A इज इक्वल टू प्लस अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल A चं मेजर 110 आहे प्लस अँगल B इज इक्वल टू 180. आता 110 तिकडे नाही, अँगल B इज इक्वल टू 180 वजा 110. आता 180 वजा 110 ची जर बेरीज वजाबाकी केली तर अँगल B इज इक्वल टू किती येईल? 70 डिग्री येणार. म्हणून अँगल B ह्या 70 डिग्री आला.
तर आता तिसरा अँगल आपल्याला काढायचा आहे अँगल सी. तर अँगल ए आणि अँगल सी मध्ये काय रिलेशन आहे? लिनियर पेयर. तर अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. या गणितासारखंच हे 110 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे 110 तिकडे न्यायचं, बेरजेमधून वजाबाकीमध्ये जाते इकडे गेल्यावर. अँगल सी इज इक्वल टू 180 वजा 110. आता 180 वजा 110 किती येणार? अँगल सी इज इक्वल टू 70. अँगल सी झाला. अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी. आता चौथा अँगल अँगल डी. अँगल डी इज इक्वल टू, आता अँगल ए आणि अँगल डी मध्ये काय रिलेशन आहे? ऑपोजिट अँगल. हे दोन ऑपोजिट अँगल आहेत एकमेकांची. तर अँगल ए इज इक्वल टू अँगल डी. म्हणजे अँगल ए चा म्हणजे किती आहे? 110. तर अँगल डी चं पण किती येणार? 110. म्हणून अँगल डी इज इक्वल टू 110 डिग्री. तर आता आपण अँगल ई चं मेजर काढूया. तर अँगल ई आणि अँगल ए मध्ये काय रिलेशन आहे? अँगल ए आणि अँगल ई मध्ये करस्पॉन्डिंग अँगल हे रिलेशन आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. तर अँगल ई इज इक्वल टू अँगल ए किंवा अँगल ए इज इक्वल टू अँगल ई. तर अँगल ए चं मेजर किती आहे? 110. तर अँगल ई चं पण किती येणार? 110. म्हणून अँगल ई इज इक्वल टू 110 डिग्री. तर आता सहावा अँगल अँगल एच. अँगल एच काढूया आपण. आता अँगल एच आणि अँगल ए मध्ये काय रिलेशन आहे? एक्सटेरियर अल्टरनेट हे रिलेशन आहे. तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून अँगल एच इज इक्वल टू अँगल ए. तर आता अँगल ए चं मेजर किती आहे? 110. तर अँगल एच चं किती असणार? 110. आता सातवा अँगल एफ काढूया. अँगल एफ आणि अँगल ए मध्ये काहीच रिलेशन नाही. म्हणून आपल्याला अँगल बी वरून अँगल एफ चं मेजर काढता येतो. तर अँगल बी आणि अँगल एफ मध्ये काय रिलेशन आहे? करस्पॉन्डिंग अँगल हे रिलेशन आहे. अँगल एफ अँगल बी चा आपण मेजर किती काढला होता? 70 डिग्री. तर अँगल बी जेवढं मेजर अँगल बी चा असणार तेवढंच अँगल एफ चा असणार. अँगल बी चा 70 तर अँगल एफ चा पण 70. म्हणून अँगल एफ बरोबर 70 डिग्री. आता आठवा अँगल आखरीचा अँगल जी. अँगल जी आणि अँगल ए मध्ये काय रिलेशन आहे? एक्सटेरियर अँगल हे रिलेशन आहे. तर अँगल जी इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल जी इज इक्वल टू काय येणार? 180 डिग्री येणार. तर अँगल ए काय किती आहे? 110 प्लस अँगल जी इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपण अँगल जी 110 ला जर इकडे नेलं तर इथं काय येते? अँगल जी बरोबर 180 वजा 110. तर अँगल जी इज इक्वल टू किती येणार? 180 मधून 110 गेले किती? तर 70 डिग्री. अँगल जी इज इक्वल टू 70 डिग्री. असे आपण सर्व अटी कोणाचे माप काढलेले आहे. अशा प्रकारे आपण पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल हा टॉपिक बघितलेला आहे. धन्यवाद.